उज्जैनचे श्री महाकालेश्वर हे तिसरे ज्योतिर्लिंग आहे। शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रमध्ये सर्व 12 ज्योतिर्लिंगांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे। 12 ज्योतिर्लिंगांमध्ये केवळ महाकालेश्वर हे दक्षिणेकडे तोंड असलेले दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे। तांत्रिक पूजेमध्ये दक्षिण दिशा यमराजाची आणि संहाराची मानली जाते, त्यामुळे महाकालाच्या उपासनेने सर्व प्रकारच्या भयांचा नाश होतो। भूगोलाचे नाभी केंद्र प्राचीन भारतीय खगोलशास्त्रानुसार उज्जैन हे पृथ्वीचे मध्यबिंदू नाभीस्थान मानले जाते आणि महाकाल हे त्याचे मुख्य केंद्र आहे। उज्जैन प्राचीन अवंतिका नगरी हे भारतीय संस्कृती आणि अध्यात्मातील अत्यंत पवित्र स्थान मानले जाते। येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री महाकालेश्वर आणि 51 शक्तिपीठांपैकी एक मा हरसिद्धी महाकालीचे वास्तव्य आहे। पौराणिक कथा महाकाल प्रगटीकरण कथा शिवपुराणानुसार प्राचीन काळी अवंतिका नगरीत वेदप्रिय नावाचा एक परम शिवभक्त ब्राह्मण राहत होता। दूषण नावाच्या एका असुराने नगरीतील ऋषीमुनी आणि भक्तांवर अत्याचार सुरू केले। ब्राह्मणांनी शंकराची आराधना केली। जेव्हा दूषणाने भक्तांवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पृथ्वी फाटून भगवान शिव महाकाल रूपात प्रकट झाले। त्यांनी केवळ एका हुंकाराने दूषणाचा वध केला आणि भक्तांच्या विनंतीवरून कायमस्वरूपी ज्योतिर्लिंग रूपात तेथे वास केला। मा हरसिद्धी महाकाली कथा दक्ष यज्ञाच्या विध्वंसानंतर जेव्हा भगवान शिव सतीचे पार्थिव घेऊन तांडव करत होते तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचे देहच्छेद केले। येथे सतीची उजवी कोपरचा भाग पडली, ज्यामुळे हे स्थान अत्यंत जागृत शक्तिपीठ मानले जाते। सम्राट विक्रमादित्य दररोज देवीची उपासना करत असत। मंदिराचा इतिहास व वास्तुकला प्राचीन व मध्ययुगीन काळ या मंदिराचा उल्लेख प्राचीन पुराणे, कालिदासाचे मेघदूत आणि अनेक ऐतिहासिक ग्रंथांत आढळतो। आक्रमणे व पुनर्निर्माण इसवी सन 1234 ते 35 मध्ये सुलतान शमसुद्दीन इल्तुतमिशने या मंदिराचा विध्वंस केला होता। त्यानंतर सुमारे 500 वर्षे मंदिर भग्न अवस्थेत होते। मराठा साम्राज्य योगदान 18व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती रामोजी शिंदे घराणे आणि बाजीराव पेशवे यांनी मंदिराचे भव्य पुनर्निर्माण केले। आधुनिक मंदिराची वास्तुकला भूमिज, चालुक्य आणि मराठा शैलीचा सुंदर संगम आहे। महाकाल मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांमध्ये महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी दक्षिणेकडे तोंड असलेले शिवलिंग आहे। तंत्रशास्त्रात दक्षिण दिशा यमाची मानली जाते, त्यामुळे येथे पूजा केल्याने मृत्यूचे भय नष्ट होते। त्रिस्तरीय मंदिर रचना मंदिराच्या तळघरात मुख्य महाकालेश्वर, मधल्या मजल्यावर ओंकारेश्वर आणि सर्वात वरच्या मजल्यावर नागचंद्रेश्वर शिवलिंग आहे। नागचंद्रेश्वर मंदिर केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडले जाते। भस्म आरती दररोज पहाटे होणारी भस्म आरती ही या मंदिराची सर्वात मोठी ओळख आहे। दर्शनाचे पुण्यफल व धार्मिक महत्त्व अकाल मृत्यू निवारण शास्त्रानुसार महाकालाचे दर्शन घेतल्याने अकाल मृत्यूचा अपघाती मृत्यू धोका टळतो। कालसर्प व ग्रहदोष मुक्ती महाकाल आणि कालभैरव यांच्या उपासनेमुळे राहू, केतू व इतर ग्रहांच्या पीडा शांत होतात। मोक्ष प्राप्ती अवंतिका ही मोक्ष देणाऱ्या 7 सप्तपुऱ्यांपैकी एक आहे। येथे केलेले दर्शन, जप आणि दान अनंत पटीने पुण्यफळ देते। शक्ती आणि भक्तीचा संगम महाकाल आणि महाकालीच्या एकत्र उपासनेने साधकाला भौतिक सामर्थ्य तसेच आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते। जय महाकाल। जय महाकाल। नमः शिवाय। ओम 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 नमः शिवाय। आमच्याशी जोडून राहा। आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।